नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन। आपण मागच्या क्वेश्चनमध्ये पाहिलं, मागच्या व्हिडिओमध्ये की लिनियर डिफरन्शियल इक्वेशन काय राहतं। बघा मी एकदा रिव्हिजन करून देतो तुम्हाला, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन काय राहतं ते। बघा लिनियर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये काय पाहिलं आपण की dy/dx प्लस py इक्वल टू q या फॉर्ममध्ये आपल्याला काय राहतं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन। ठीक आहे, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असेल तर आपण काय करत होतो की पी अँड क्यू ची व्हॅल्यू फाइंड करत होतो कंपेअर करून। त्याच्यानंतर काय करत होतो आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काढत होतो, तो काय राहतो e⁻∫ ऑफ p dx। हे काढल्यानंतर आपल्याकडे जनरल सोल्युशन काय राहतं y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स dx प्लस c। हा तुमच्याकडे जनरल सोल्युशन। ठीक आहे, तर आपण याच्यामध्ये एक्स्ट्रा काय येतो बघा, तुमच्याकडे बर्नौलीज इक्वेशन काय राहतं की dy/dx तर राहतो, pxy पण राहतो, इथे एक्स्ट्रा काय q पण आहे। बघा इथपर्यंत सेम आहे, फक्त तुमच्याकडे एक्स्ट्रा जी टर्म येणार आहे ती y⁻n ची टर्म्स येणार आहे। म्हणजे स्टँडर्ड फॉर्म काय आहे तुमच्याकडे dy/dx प्लस py इक्वल टू q। सेम लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे, फक्त इथे एक्स्ट्रा काय आलं तुमच्याकडे y⁻n। याला म्हणतो आपण काय बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन। बघा तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जाईल किंवा एक मार्काला विचारलं जाईल डिफाइन बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन। तुम्ही लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच लिहा, फक्त लास्टला काय लिहायचं y⁻n वेअर p अँड q आर कंटिन्युअस फंक्शन ऑन द गिवन इंटरवल। ठीक आहे, आता हे झालं आपल्याकडे बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन। आता बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व कसं करायचं मेथड बघा। मेथड पहिलं, कोणती बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन असेल तर तुम्हाला या फॉर्ममध्ये असेल dy/dx प्लस py इक्वल टू q⁻n। आता आपल्याकडे एक्स्ट्रा काय आला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये y⁻n एक्स्ट्रा आहे, तर आपण काय करणार जो आपल्याकडे एक्स्ट्रा आहे जो बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन बनवतो, बघा इथं बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन बनवतो हा y⁻n। मग मी काय करणार की जो आपल्याला बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन बनवतो तो डिवाइड करणार। बघा y⁻n आपल्याला काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे त्या इक्वेशनला, म्हणजे जी y ची पॉवर आपल्याला बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन बनवते तर त्याला आपण ते डिवाइड करतो। फॉर एक्झाम्पल बघा तुमच्याकडे dy/dx प्लस tan x इक्वल टू sin x y⁻3 सॉरी y इथं। आता इथं बघा हा तुमच्याकडे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे एवढा पार्ट, तुमच्याकडे बर्नौलीज इक्वेशन कोण बनवतो y⁻3। मग आपण डिवाइड कशाने करणार y⁻3 ने। मग बघा y⁻n जो आपल्याला बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन बनवतो y ची पॉवर ते आपण डिवाइड करणार। बघा मी डिवाइड केलं इथं या इक्वेशनला, इक्वेशन नंबर 1 ला काय आला 1/y⁻n, इथं पण 1/y⁻n आणि इथं लास्टला पण का, कारण आपल्याला लास्टला जो y/y⁻n तो कॅन्सल करायचा आहे। बघा इथं काय तुमच्याकडे हा y⁻n कॅन्सल झाला मी डिवाइड केल्यानंतर, परत सेम 1/y⁻n dy/dx। आता y⁻n प्लस पॉवर आहे ती जर मी वरती घेऊन गेलो तर काय तर निगेटिव्ह, म्हणजे बघा इथं 1/a⁻n असेल आणि सपोज याची पॉवर जर आपल्याला वरती घेऊन जायची तर -n येऊन जातं, म्हणजे हा पॉवर जर आपण वरती घेऊन गेलो तर प्लसचं मायनस होतं आणि मायनस असेल तर प्लस। तर इथं y ची पॉवर n प्लस होते तर वरती गेल्यावर काय झालं -n। बघा इथं ही टर्म्स आपण लिहिलेली y⁻n dy/dx p। इथं बघा एक y आणि इथला एक y कॅन्सल झाला, किंवा आपण असं पण करू शकतो काय हा n जो आहे तो वरती घेऊन गेलो मायनस। बघा इथं आपल्याकडे a⁻m असेल आणि a⁻n असेल तर याला आपण लिहू शकतो a⁻m-n। दोघांचा बेस सेम आहे तर पॉवरची काय होते सबट्रॅक्शन। मल्टिप्लिकेशन मध्ये काय होतं a⁻m असेल आणि a⁻n असेल तर a⁻m+n। मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर पॉवरची ॲडिशन होते आणि डिव्हिजन मध्ये असेल तर पॉवरची सबट्रॅक्शन होते। ठीक आहे, मग इथं पॉवर 1 होतं आणि इथं n होतं तर काय होईल तुमच्याकडं डिव्हिजन मध्ये, तर दोघांचं काय होईल सबट्रॅक्शन। आता बघा आपल्याला काय करायचं, आपण इथपर्यंत आलो, आता आपल्याला कोण प्रॉब्लेम करतो y⁻n-n आणि y⁻n-n। बघा आपण पुट काय करणार आहे बघा इथं सपोज आपण डिवाइड केलं इथं काय केलं डिवाइड केलाय तुम्ही इथं y⁻3 ने, तर आपण काय करणार बघा याला मायनसमध्ये घेणार, आपण पुट v इक्वल टू काय पुट करणार आहे इथं की y⁻2 म्हणजे हे 3 आहे आणि याला सपोज मायनसमध्ये काय एकनी कमी काय तर 2 त्याला मायनसमध्ये पुट करायचं। ठीक आहे, सपोज तुमच्याकडं dy/dx प्लस x इंटू y इक्वल टू x y⁻8 आला। ठीक आहे, आता तुमच्याकडे हे बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन कोण बनवतं y⁻8। तर आपण पुट पहिलं डिवाइड करणार y⁻8 नी, पण पुट करताना v इक्वल टू काय पुट करणार बघा y⁻8
8 पेक्षा कमी किती आहे 7, काय आहे 7. तर 1 ने कमी 8 पेक्षा 7 आहे तर त्याला मायनस साईन द्यायचं. मग तुम्ही पुट v इक्वल टू काय पुट करणार आहे y⁻⁻7. म्हणजे बघा इथं पुट काय करणार तुम्ही y इन जनरल तर काय येणार 1 - n हे पुट करणार आहे आपण जनरल. ते पुट केल्यानंतर बघा याचा डिफरन्शिएट घ्यायचं. याचं डेरिव्हेटिव्ह किती येईल तुमच्याकडं बघा y⁻1 - n चा डेरिव्हेटिव्ह किती 1 - n समोर आला y. आता बघा 1 ने पॉवर कमी म्हणजे काय 1 - n आणि 1 ने पॉवर कमी. ठीक आहे बघा आपण डेरिव्हेटिव्ह कसं घेतो जर पॉवर समोर येते आणि 1 ने पॉवर कमी इक्वल टू आणि y चा डेरिव्हेटिव्ह किती dy इक्वल टू dy/dx आणि v चा डेरिव्हेटिव्ह किती dv/dx. ठीक आहे विथ रिस्पेक्ट टू x घेतो ना आपण. तर इथं बघा हा +1 आणि हा -1 निघून गेला तर राहिलं काय तुमच्याकडं बघा 1 - n y⁻⁻n बघा इथं गेलं dy/dx इक्वल टू dv/dx. आपल्याला काय करायचं होतं की y⁻n dy/dx ची व्हॅल्यू काढायची होती. बघा y⁻n dy/dx ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं हा 1 - n जो आहे तो इकडे पाठवला आपण इकडे पाठवला तर काय झाला तो मल्टिप्लाय होता इकडेला dy. मग आपण कशाची व्हॅल्यू काढली बघा y⁻n dy/dx ची व्हॅल्यू काढलेली. मग आपल्या हे इक्वेशन 2 जे आहे ती बघा एका याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे y⁻1 - व्हॅल्यूची पण आहे सेम. हे व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुमच्याकडे जी इक्वेशन येणार आहे ती असं इक्वेशन आहे बघा y⁻n - हे व्हॅल्यू पुट केलं आपण. नंतर p y⁻2 याची व्हॅल्यू पुट केली आपण. हे व्हॅल्यू पुट केल्यानंतर बघा कशाची व्हॅल्यू पुट केली आपण इथं y⁻1 - n ची आणि y⁻n - n dy/dx ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर हे इक्वेशन आलं. पण आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म काय येईल बघा आता ते y मध्ये नाही आहे. y मध्ये स्टँडर्ड फॉर्म काय होता dy/dx + py = q. आता v मध्ये काय आपण पूर्ण कन्वर्ट कशामध्ये करतोय v मध्ये. तर v मध्ये स्टँडर्ड फॉर्म कसं येईल बघा y च्या जागी काय येईल आता v येईल प्लस परत y च्या जागी काय येईल v = q. आता हा झाला आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म इन v मध्ये लिनियर इक्वेशन. मग स्टँडर्ड फॉर्मसाठी बघा dv/dx आलाय pv आलाय आणि q पण आलाय. पण आता आपल्याकडे हा 1/1 - n एक्स्ट्रा आलाय. मग जो एक्स्ट्रा आलेला आहे तो डिवाइड करतो आपण बघा 1 - n ऑन बोथ साईड. आपण काय केलं मल्टिप्लाय केलं कारण हा डिवाइड होता खाली आणि त्याला कॅन्सल करायचं आहे. तर कॅन्सलसाठी काय बघा मग मल्टिप्लाय केल्यानंतर काय तुमच्याकडे इथं 1/n मल्टिप्लाय केल्यानंतर तो पहिला 1 - n कॅन्सल झाला. इथं पण सेम 1 - n मल्टिप्लाय करावं लागेल आणि सेम लास्टला पण 1 - 1. आता हे जे इक्वेशन आहे ते लिनियर डिफरन्शियल इक्वेशन झालं. आणि लिनियर डिफरन्शियल इक्वेशन बघा जर मी कम्पेअर केलं कुणाशी dv/dx + pv = q तर बघा इथं dv/dx ला dv/dx आहे v ला v आहे बघा इथं v ला v. तर इथे टोटली p ची व्हॅल्यू किती येते तुमच्याकडं p = 1 - n स्मॉल p आणि q पण किती येतो तुमच्याकडे 1 - n q. ठीक आहे. मग आता तुमच्याकडे इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काढतो आपण बघा. इंटिग्रेटिंग फॅक्टरसाठी आपल्याकडे हा p आहे. म्हणजे आता जर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आलं तर त्यासाठी जनरल सोल्युशन कसं काढतो आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काढतो. जो इंटिग्रेटिंग फॅक्टर्स आलेला आहे त्याचं जनरल सोल्युशन कसं v * इंटिग्रेटिंग फॅक्टर्स = q * इंटिग्रेटिंग फॅक्टर्स dx. फक्त त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की बर्नौली डिफरन्शियल इक्वेशन कन्वर्ट करायचं लिनियर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये. आणि लिनियर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला जनरल सोल्युशन काढायचं आहे. जनरल सोल्युशन काढून बघा आपण एक्झाम्पल घेऊया आता तुम्हाला समजेल. बघा एक्झाम्पल घ्या काय तुमच्याकडे पहिला क्वेश्चन आहे काय तुमच्याकडे dy/dx + 2xy + xy⁴. तर सोल्युशनमध्ये या मग पहिला क्वेश्चन काय गिवन काय dy/dx + 2xy xy⁴ = 0. पण तुमच्याकडे बर्नौली डिफरन्शियल इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म काय आहे dx + py = qy⁻n. मग आपल्याकडे जी टर्म आहे बघा पहिला dy/dx आलेली इथं dy/dx आलेला आहे. परत बघा इथं py आता हा p असेल तुमच्याकडं आणि हा y हा पण आलेला आहे. आणि बाकी टर्म जे आहे तुमच्याकडे इक्वलच्या नंतर असतं. मग आपण काय करणार हे याला जर स्टँडर्ड फॉर्म बनवायचं आहे तर dy/dx + 2xy = आता ही जी टर्म आहे ती प्लस आहे इकडे आल्यावर काय होईल ती -xy⁴. आता हे जे इक्वेशन आहे तुमच्याकडे इज अ बर्नौलीज इक्वेशन. काय ते बर्नौलीज इक्वेशन. ठीक आहे. आता बर्नौलीज इक्वेशनसाठी कोण बनवतो बर्नौलीज इक्वेशन तुम्हाला y⁴. बघा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन तर आहे हे dy/dx + py = x इथपर्यंत लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे तुमच्याकडे हे एवढा पार्ट. फक्त बर्नौलीज कोण बनवलं तुम्हाला y⁴ ने. मग आपण काय करणार डिवाइड करतो
बघा डिवाइड काय करतो, डिवायडेड y⁴ ऑन बोथ साइड. ठीक आहे. आता बघा मी y⁴ ने डिवाइड केलं dy/dx प्लस परत काय तुमच्याकडे 2x y अपॉन y⁴ फक्त डिवाइड करतो मी इक्वल टू मायनस बघा इथं x y⁴ अपॉन y⁴. का केलं मी, कारण मला हे y⁴ कॅन्सल करायचं आहे. आता बघा फक्त पण सॉल्व करूया. 1 अपॉन y⁴ dy/dx प्लस 2x सॉरी एक स्टेप इथंच करून घेतो मी. तुमच्याकडे काय हा y⁴ आहे ना, तो वरती गेल्यावर काय होईल -4 2x. आता बघा इथं एक y कॅन्सल झाला, काय राहिलं तुमच्याकडं y⁴ झाला, म्हणजे y⁴ एक स्टेप अजून एक्स्ट्रा घेतो y⁴ इक्वल टू y⁴ मायनस x. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं इथं फक्त करूया आता स्टँडर्ड फॉर्म y⁻⁴ dy/dx प्लस 2x. आता y³ आहे खाली आहे, वरती गेल्यावर काय होईल तो -3 इक्वल टू -x. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, याला इक्वेशन नंबर 1 मानूया. आता आपण बघा एक एक व्हॅल्यू पुट करायचं आपल्याला. पहिलं काय करणार आपण y⁻3 बघा आपल्याकडे y⁴ ने डिवाइड केलं ना, तर आपण पुट काय करतो, पुट v इक्वल टू काय पुट करतो की y⁻, आपल्याकडे जर 4 असेल तर आपण 3 घेतो, 1 ने कमी आणि त्याला कशाने पुट करतो -3, म्हणजे इथली टर्म्स. ठीक आहे. मग पुट केल्यानंतर बघा काय काय येतं, याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. काय तुमच्याकडे याचा डेरिव्हेटिव्ह, v चा डेरिव्हेटिव्ह किती येतो dv/dx. आता विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू परत इथं y⁻3 चा डेरिव्हेटिव्ह किती येईल बघा, पॉवर समोर येते, इथं करून घेतो मी x⁻n चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल d/dx, तर आपण कसा घेतो, n समोर आणतो, 1 नी पॉवर कमी घेतो. ठीक आहे. सेम तसंच करायचं आपल्याला. काय तुमच्याकडे y³ आहे, पॉवर समोर आलं, 1 ने पॉवर कमी म्हणजे किती -3 आणि 1 ने पॉवर 3. नंतर y चा डेरिव्हेटिव्ह किती dy/dx इक्वल टू dv/dx इक्वल टू -3. आता बघा y⁻3 -4 झाला, -3 -1 dy/dx. ठीक आहे. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची होती, इथं बघा y⁻4 dy/dx इथं आला, y⁻4 dy/dx ची व्हॅल्यू काढायची होती. हा -3 एक्स्ट्रा आलेला आहे, तर आपण इकडे घेऊन येऊया त्याला. हा इकडे मल्टिप्लाय आला, इकडे आल्यावर काय होईल तो मायनस डिवाइडला, तर dv/dx इक्वल टू y⁻4 dy/dx. ठीक आहे. आता बघा इथं आपल्याकडे ह्या इक्वेशन 1 मध्ये काय काय लागतं आपल्याला, बघा काय काय लागत होतो की y⁻4 dy/dx ची व्हॅल्यू बघा इथं काय आलेली तुमच्याकडं, बघा y⁻4 dy/dx ची व्हॅल्यू किती -1/3. आपण पुट करूया फक्त फ्रॉम इक्वेशन 1 किती तुमच्याकडं बघा किती -1/3 dv/dx प्लस परत सेम इथं 2x इक्वेशन 1 मध्येच पुट करतोय मी. आता इक्वेशन 1 2x ला 2x. आता y⁻3 ची व्हॅल्यू किती आहे बघा, y⁻3 ची व्हॅल्यू किती आहे इथं v इक्वल टू परत सेम इथं -x. ठीक आहे. आता आपण काय केलं इथं बघा, हे जे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे आपल्याला स्टँडर्ड फॉर्म कशामध्ये आणायचं आहे, dv/dx प्लस p v इक्वल टू q याच्यामध्ये आणायचं आपल्याला, कारण आपण y पूर्णपणे रिप्लेस करतोय कशाने, v ने, तर आपल्याला या फॉर्ममध्ये आणायचं आहे. बघा आपल्याकडे हे जे इक्वेशन आलंय अजून पण आलंय का स्टँडर्ड फॉर्ममध्ये, dv/dx तर आलेला आहे बघा इथं dv/dx आलेला आहे, परत 2x × v पण आलेला आहे आणि -x पण आलेला आहे, सेम आलाय. फक्त आपल्याकडे कोण नको इथं -1/3 नको आहे, तर मग -1/3 नको तर आपण कशाने डिवाइड करणार बघा, मल्टिप्लाय करणार. हा 3 नको आहे आपल्याला, तर आपण काय करणार मल्टिप्लाइंग तो, कारण 3 डिवाइडला आहे, मल्टिप्लाइंग -3 ऑन बोथ साइड. का, कारण तुमच्याकडे स्टँडर्ड फॉर्ममध्ये फक्त dv/dx पाहिजे होता, पण -1/3 आला, तर -1/3 ला कॅन्सल करण्यासाठी -3 ने मल्टिप्लाय करूया इक्वेशनला. काय तुमच्याकडे बघा -3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर किती तुमच्याकडे -3 × -1/3 × dv/dx परत सेम प्लस -3 ने मल्टिप्लाय केलं मी 2x × v इक्वल टू परत -3 ने मल्टिप्लाय केलं मी × -x. ठीक आहे. आता येईल आपल्याकडे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन स्टँडर्ड बघा, -3 आणि -3 कॅन्सल झाला, मायनस मायनस काय राहिलं तुमच्याकडे इथं dv/dx. परत इथं बघा
आता हे झालं कॅन्सल. इथं काय राहील -3 × 2 किती -6xv इक्वल टू परत सेम मायनस मायनस कॅन्सल झाला. इथं राहिलं फक्त +3x. ठीक आहे. आता हे जे इक्वेशन आहे आपण कशामध्ये कन्वर्ट केलंय लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन बघा बर्नौली डिफरन्शियल इक्वेशन होतं त्याला कन्वर्ट केलं आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये. तर आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म काय आहे dv/dx + pv = q. तर इथं कम्पेअर करा. कुणाशी कम्पेअर करायचं आहे dv/dx + pv = q. तर वेअर p = किती येतो इथं बघा dv/dx ला dv/dx हा v सोडून जो बाकी राहिला तो काय असतो आपल्याकडं p आणि इक्वल टू q इक्वल टू काय आला तुमच्याकडं 3x. ठीक आहे. आता बघा हे आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये जनरल सोल्युशन कसं काढतो पहिलं इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काढतो. बघा मी आता इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काढणार आहे if इक्वल टू किती येईल इंटिग्रेशन ऑफ pdx. सांगा इंटिग्रेशन ऑफ आता तो p नाही आपल्याकडे हा p आहे तर किती आहे -6x dx इक्वल टू इंटिग्रेशन -6 बाहेर आला इंटिग्रेशन ऑफ x dx. बघा -6x कॉन्स्टंट होता बाहेर आला इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ -6. आता x चं इंटिग्रेशन किती येतो x²/2. ठीक आहे. आता लास्टला बघा जो इंटिग्रेटिंग फॅक्टर आला आपल्याकडे if इक्वल टू किती या 2 आणि या 6 ला भाग दिला तर काय तो 3 येतो तर किती e−3x². आता हा काय आला तुमच्याकडं इंटिग्रेटिंग फॅक्टर्स. तर जनरल सोल्युशन काय येईल तुमच्याकडं जनरल सोल्युशन बघा जर इंटिग्रेटिंग फॅक्टर्स आला तर जनरल सोल्युशन काय राहतो. आता आपला v मध्ये चालू आहे y च्या जागी काय येईल तुमच्याकडं v इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स if इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स dx + c. आपण फक्त फॉर्म्युला पुट केला आहे जनरल सोल्युशनचा. y च्या जागी काय येईल आता आपल्याकडं v. तर पुट करूया व्हॅल्यू आता. बघा काय नाही v ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं बघा इथं क्वेश्चनमध्येच आपण पुट केलेली होती v ची व्हॅल्यू किती आहे बघा इथं v ची व्हॅल्यू किती आहे y⁻3. तर पुट करूया आपण एक एक व्हॅल्यू y⁻3 व्हॅल्यू v ची आहे इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती आला e−3x² इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q किती आहे तुमच्याकडे बघा इथं q किती आहे 3x नंतर इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती आला e−3x² dx + c. आता आपल्याकडे हे आहे फक्त एवढं इंटिग्रेशन जर काढलं मी एवढा पार्ट तर आपल्याकडं हे जनरल सोल्युशन भेटून जाईल. आता जर इंटिग्रेशन कसं काढणार बघा काय करायचं आपल्याला की हे याला आपण कसं पुट करू शकतो की e−3x² आहे तर याला सबट्यूशन मेथडनी बघा सबट्यूशन मेथडनी आपण कसं सॉल्व्ह करणार. सपोज मी याला जर t पुट केला एवढा पार्टला 3x² ला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह पण समोर पाहिजे. म्हणजे किती सपोज पुट केला मी काय इथं पुट t इक्वल टू काय पुट केलं मी 3x². हा जो पुट करणार आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह समोर पाहिजे. म्हणजे बघा 3x² चा डेरिव्हेटिव्ह किती इथं 3x² चा डेरिव्हेटिव्ह मी समोर इथं लिहितो किती 6x आहे. ठीक आहे 3 म्हणजे 2 समोर आला तर 6x आहे का आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह आहे आपण करू शकतो. 3x तर आहे आपण याला 6 करू शकतो. कसं की सपोज मी याला जर काय केलं याला 2 ने डिवाइड केलं आणि इथं 2 ने मल्टिप्लाय केलं तर हा 6 होऊन जातो. बघा 2 × 2 किती 6. तर आपण पुट करूया काय इथं 2 × 3 हा 6 झाला हा 1/2 कॉमन घेतला. तर तुम्हाला माहिती आहे की जर मी 3x² जर t पुट केला त्याचा डेरिव्हेटिव्ह समोर येतो तर आपण सबट्यूशन मेथड वापरू शकतो. आता काय करूया आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. टीचा डेरिव्हेटिव्ह किती असतो dt इक्वल टू आणि 3x² चा डेरिव्हेटिव्ह किती 2 समोर आला 6x आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती dx. म्हणजे आता काय करायचं आपल्याला बघा हा जो आहे ना इथला 6x आहे हा ठीक आहे हा 6x हा किती e⁻ आता 6x × dx एवढ्याची व्हॅल्यू किती येते 6 × dx त्याची व्हॅल्यू येते dt. आता आपण पुट करूया फक्त किती y⁻3 e⁻3 इथं काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा 1/2 हा बाहेर आलेला आहे इथला आपण हे 2 × 3 6 घेतलेला आहे तर किती तुमच्याकडे इंटिग्रेशन ऑफ आता 6x × dx बघा 6x × dx ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपल्याकडं dt. राहिलं काय फक्त तुमच्याकडे e−3x² e−3x² ची व्हॅल्यू किती आहे t. काहीच केलं नाही मी हा 1/2 बाहेर कॉमन होता 2 × 3 6x × dx ची व्हॅल्यू काय होती आपल्याकडे dt होती. आता आपण काढू शकतो इंटिग्रेशन y⁻3 e−3x² इक्वल टू 1/2 इंटू आता e⁻t चं इंटिग्रेशन येतं e⁻t आणि -t चा डेरिव्हेटिव्ह -1. ठीक आहे
तर हा आला तुमच्याकडे +c. फक्त आता टीची व्हॅल्यू परत रिपीट देऊन टाका. किती येईल तुमच्याकडं y⁻³ e⁻³ इक्वल टू 1/2. आता हा मायनस आहे तर मायनस इथं घेऊया समोर. तर किती e⁻t टीची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे बघा, परत देऊन टाकायची. e⁻³ + c इज अ जनरल सोल्युशन. ठीक आहे. त्याच्यामध्ये प्रोसेस कशी असते की पहिलं y⁻n ने डिवाइड करायचं, 1 ने कमी करायचं, y⁻1 - n इक्वल टू v पुट करायचं आणि नंतर याला कन्वर्ट करायचं dv/dx + pv इक्वल टू q. हे झालं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असेल त्याचं जनरल सोल्युशन काढायचं. जनरल सोल्युशन काढल्यानंतर ज्या व्हॅल्यू आपण पहिलं पुट केलेल्या आहेत त्या परत देऊन टाकायच्या आणि ते असतं आपल्याकडे जनरल सोल्युशन. ठीक आहे. आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. चला आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय तुमच्याकडं की dy/dx - y tan x इक्वल टू -y² sec x. आता हे तर स्टँडर्ड लिनियर डिफरन्शियल इक्वेशन नाही आहे का, कारण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन काय राहतं dy/dx + py इक्वल टू q फक्त. आणि q कशामध्ये पाहिजे एक्समध्ये. तुमच्याकडे हा जो आहे y⁻² हा तुमच्याकडं काय करतो बर्नॉलीज डिफरन्शियल इक्वेशन. लिनियर तर आहे फक्त y ची पॉवर स्क्वेअर आल्यामुळे हा तुमच्याकडे बर्नॉलीज डिफरन्शियल इक्वेशन झाला. तर काय तुमच्याकडे बघा बर्नॉलीज डिफरन्शियल इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म काय dy/dx + py इक्वल टू q y⁻n. मग y⁻n म्हणजे आता n ची व्हॅल्यू किती झाली 2. तर आपण काय करणार याला बर्नॉलीज इक्वेशनमध्ये कोण करतो y⁻2 तर डिवाइड करणार. बघा मी काय केलं आता की y⁻n म्हणजे किती आपल्याकडे y⁻2 ने डिवाइड केलं, कारण कोण प्रॉब्लेम करत होता आपल्याला y⁻2 हा प्रॉब्लेम करत होता म्हणून आपण y⁻2 ने डिवाइड केलं ईच अँड एव्हरी टर्मला. आता काय तर बघा डिवाइड केल्यानंतर 1/y⁻2 म्हणजे किती y⁻2 पॉवर प्लस होते dy/dx मायनस इथला एक पॉवर 1 आणि इथला एक पॉवर किती झाला एक कॅन्सल झाला राहिलं 1/y. एक स्टेप एक्स्ट्रा घेतो tan x इक्वल टू y² कॅन्सल -sec x. ठीक आहे. आता बघा इथं काय तुमच्याकडं y⁻² dy/dx इक्वल टू हा काय 1/y ची पॉवर 1 आहे तो वरती गेल्यावर काय -1 tan x इक्वल टू -sec x. आता बघा आपल्याला काय करायचं आहे इथं की आपण पुट करतो आता. ठीक आहे. आता हे झालं तुमच्याकडं स्टँडर्ड फॉर्म, याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आता या इक्वेशन नंबर 1 ला काय करायचं आपल्याला पुट करायचं आहे. तर पुट कसं करतो आपण कशाने डिवाइड केलं y⁻2 ने डिवाइड केलं. ठीक आहे. बघा y⁻2 ने डिवाइड केलं असेल तर पुट v इक्वल टू पुट काय करतो बघा 2 आहे तर 1 ने पॉवर कमी म्हणजे आपल्याकडे हे जे इथं आहे ती पुट करायचं आपल्याला. 1 ने पॉवर कमी म्हणजे कधी 1. तर आपल्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. v चा डेरिव्हेटिव्ह किती dv/dx इक्वल टू y⁻1 चा डेरिव्हेटिव्ह किती असतो बघा पॉवर 1 ने कमी होते समोर येते पॉवर -1 समोर आलं आणि 1 ने पॉवर कमी म्हणजे काय -1 आणि परत y चा डेरिव्हेटिव्ह किती dy/dx. तर किती येईल तुमच्याकडे हे टोटली बघा dv/dx ॲज इट इज इक्वल टू -1 इंटू y⁻2 किती आला हा -1 -2 dy/dx. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला की कशाची व्हॅल्यू पाहिजे बघा इक्वेशन 1 मध्ये कशाची व्हॅल्यू पाहिजे y² dy/dx. तर y² dy/dx एवढी व्हॅल्यू आलेली पण हा -1 आपल्याकडे एक्स्ट्रा आलेला आहे तर त्याला इकडे पाठवून देऊया -dv/dx म्हणजे मायनसने मल्टिप्लाय केलं तर चालतं दोन्ही साईडला. तर किती y⁻2 dy/dx. ठीक आहे. आता आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यू आल्या काय y⁻2 dy/dx ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये नंतर y⁻1 ची पण व्हॅल्यू. तर y टोटली डिलीट करून आपण कशामध्ये कन्वर्ट करतो आता v मध्ये. इक्वेशन 1 बिकम्स बघा इक्वेशन 1 मध्ये काय काय आता व्हॅल्यू पुट करायचं आपल्याला इथं y⁻2 बघा इक्वेशन 1 इथं आहे तर y⁻2 dy/dx व्हॅल्यू किती आलेली आहे -dv/dx. ठीक आहे मायनस y⁻1 ची व्हॅल्यू किती आहे आता आपण इथं v पुट केलेली आहे v इंटू tan x इक्वल टू -sec x. ठीक आहे. परत आपल्याकडे जो स्टँडर्ड फॉर्म आहे dv/dx प्लस pv इक्वल टू q हा स्टँडर्ड फॉर्म आहे. तर इथं तुमच्याकडे dv/dx पाहिजे होता इथं काय आलेला मायनस आलेला आहे तर आपल्याला मायनस नको आहे तर मायनसने मल्टिप्लाय करूया -1 मल्टिप्लाइंग ऑन बोथ साइड. ठीक आहे. मी -1 जर मल्टिप्लाय केलं तर काय राहील तुमच्याकडे मायनस निघून जाईल हा पहिला तर dv/dx राहिला प्लस आता इथं पण मायनस निघून गेला तर राहिलं काय v इंटू
टॅन एक्स इक्वल टू इथला पण मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर प्लस झाला, म्हणजे जो मायनस होता तो सगळं काय झाला प्लस झाला. मग हे झालं तुमच्याकडं इज अ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. बघा बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन होता, त्याला आपण कन्वर्ट केलं लिनियर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये. आता आपण काय करू शकतो, जनरल सोल्युशन काढू शकतो. तर त्यासाठी बघा कंपेअर करा, इथं डी व्ही बाय डी एक्सला डी व्ही बाय डी एक्स आहे, ठीक आहे, व्हीला व्ही आहे इथं. आता जो उरलेला असेल तो काय आपल्याकडं पी, पी किती आला तुमच्याकडं टॅन एक्स, आणि नंतर क्यू किती आहे लास्टला इक्वल टू सेक एक्स. बघा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असेल तर आपण जनरल सोल्युशन काढतो, त्याच्या अगोदर इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काढतो. आय एफ इक्वल टू किती ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी डी एक्स. तर किती तुमच्याकडं इंटिग्रेशन ऑफ, बघा पीची व्हॅल्यू किती आहे टॅन एक्स इंटू डी एक्स, इंटिग्रेशन ऑफ, आता टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो लॉग ऑफ सेक एक्स, ठीक आहे. आता लॉग ऑफ सेक एक्स आहे तर लॉग आणि ई निघून गेला, राहिलं काय तुमच्याकडे फक्त सेक एक्स. बघा इंटिग्रेटिंग फॅक्टर्स आला आय एफ इक्वल टू तुमच्याकडे आला सेक एक्स. आता बघा इंटिग्रेटिंग फॅक्टर आला, जनरल सोल्युशन काय राहतं आपल्याकडं जनरल सोल्युशन वाय मध्ये राहतं वाय इंटू व्ही इंटिग्रेटिंग फॅक्टर्स. आता वायच्या जागी काय तुमच्याकडं व्ही इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स डी एक्स प्लस सी. आता व्हीची व्हॅल्यू आपल्याकडे काय आहे बघा, आपण क्वेश्चनमध्ये आता पुट केलेली व्हीची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे इथं वाय रेस टू -1 पुट केलेली, परत देऊन टाकायची ती किती वाय रेस टू -1. इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती आला आपल्याकडं सेक एक्स झालं इंटू इंटिग्रेशन ऑफ क्यूची व्हॅल्यू किती आहे बघा इथं क्यूची व्हॅल्यू सेक एक्स इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती आला आहे सेक एक्स डी एक्स प्लस सी, ठीक आहे. आता फक्त याला सॉल्व करूया. वाय इनवर्स म्हणजे काय 1/y सेक एक्स, तर मायनस पॉवर होती खाली आल्यावर प्लस झाली. आता इथे इंटिग्रेशन ऑफ किती सेक एक्स इंटू सेक एक्स सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. आपल्याला माहिती आहे काय 1/y सेक एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन किती येतं टॅन एक्स. बघा टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो डी बाय डी एक्स ऑफ किती सेक स्क्वेअर एक्स. तर उलटं करा सेक स्क्वेअर एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन किती येईल टॅन एक्स झालं, हे झालं टॅन एक्स प्लस सी. हे झालं तुमच्याकडे जनरल सोल्युशन इज अ जनरल सोल्युशन, ठीक आहे. सेम आता थर्ड क्वेश्चन पाहूया आपण. बघा थर्ड क्वेश्चन काय आहे डी वाय बाय डी एक्स इक्वल टू एक्स क्यूब वाय क्यूब मायनस एक्स वाय. आता बघा आपल्याला काय करायचं आहे हे सॉल्व करायचं आहे. तर हा काय तुमच्याकडे स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे. स्टँडर्ड फॉर्ममध्ये काय राहतं की डी वाय बाय डी एक्स प्लस पी वाय इक्वल टू क्यू वाय रेस टू एन, ठीक आहे. इथं आहे क्यू हा एक्स जो आहे एक्स क्यूब हा क्यू झाला, हा वाय रेस टू 3 झाला म्हणजे वाय रेस टू एन. पण आपल्याकडे काय पाहिजे पी वाय नाही आहे इकडे, मग डी वाय बाय डी एक्स हा जी टर्म आहे ती तुमच्याकडे पी वायची टर्म आहे, मग इकडे पाठवा त्याला काय तुमच्याकडं डी वाय बाय डी एक्स हा मायनस होती इकडे आल्यावर काय झालं प्लस एक्स वाय इक्वल टू एक्स क्यूब वाय क्यूब, ठीक आहे. आता हे तुमच्याकडं बर्नौलीज इक्वेशन आहे. काय बर्नौलीज इक्वेशन काय आहे बघा डी वाय बाय डी एक्स आहे, पी एक्स वाय आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणि क्यू इंटू वाय रेस टू एन आहे, ठीक आहे. तर आपल्याकडे कोण करतं हा बर्नौलीज इक्वेशन वाय रेस टू 3 पॉवर. मग आपण काय करणार आहे डिवाइड करणार वाय रेस टू 3 ने. बघा काय केलं मी की हे जे इक्वेशन होतं आपल्याकडे बर्नौलीज इक्वेशन त्याला डिवाइड केलं वाय रेस टू 3 ने, कारण तो इक्वेशन आपल्याला बर्नौलीज बनवत होता. मग आपण काय करणार बघा इथं हा वाय रेस टू पॉवर किती आहे तुमच्याकडं 3 आहे 1/, तर ते वरती गेल्यावर काय होईल -3 डी वाय बाय डी एक्स प्लस एक्स इंटू. आता इथं बघा एक पॉवर कॅन्सल एक पॉवर खाली राहतो 2 पॉवर राहते आणि ते वरती गेल्यावर काय राहतो -2 पॉवर इक्वल टू नंतर किती एक्स क्यूब वाय क्यूब कॅन्सल, हे इक्वेशन राहिलं, ठीक आहे. याला म्हणतो आपण इक्वेशन नंबर 1. आता आपण काय करणार आहे बघा इथं पुट काय करतो इथं की बघा पुट इथं पण दिसतं तुम्हाला हा वाय रेस टू -2 आपल्याला व्ही पुट करायचं आहे किती -2. असं नाही समजलं तर बघा इथं तुमच्याकडे आपण डिवाइड कशाने केलं आहे वाय रेस टू 3 ने डिवाइड केलं, तर आपण व्ही इक्वल टू पुट कसं करणार 1 ने पॉवर कमी करणार 2 आणि त्याला मायनस द्यायचं साईन, ठीक आहे. म्हणजे सेम ते झाला. याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल आता बघा व्हीचा डेरिव्हेटिव्ह किती येईल तुमच्याकडं डी व्ही बाय डी एक्स आपण पुट केलं ना व्ही इक्वल टू -2 तर इक्वल टू आता या वाय रेस टू -2चा डेरिव्हेटिव्ह किती -2 पॉवर समोर आलं आणि 1 ने पॉवर कमी -2 -1, ठीक आहे. आणि नंतर वायचा डेरिव्हेटिव्ह किती डी वाय बाय डी एक्स. तर टोटल किती आलं तुमच्याकडे इथं डी व्ही बाय डी एक्स इक्वल टू -2
वाय रेस टू -3 बघा -2 आणि -1 किती -3 dy/dx. पण आपल्याकडे इक्वेशन 1 मध्ये बघा, इक्वेशन 1 मध्ये कशाची y रेस टू -3 dy/dx व्हॅल्यू पाहिजे होते आपल्याकडे, y रेस टू -3 dy/dx व्हॅल्यू पाहिजे होते. पण हा -2 एक्स्ट्रा आहे तर त्याला आपण इकडे पाठवूया. किती तुमच्याकडे हा -2 इकडे आला काय -1/2 हा मल्टिप्लाय होता इकडे आल्यावर काय झाला डिवाइडला dv/dx इक्वल टू काय आलं y रेस टू -3 dy/dx. ठीक आहे. आता इक्वेशन 1 बिकम्स, ठीक आहे. आता इक्वेशन 1 मध्ये बघा तुमच्याकडे इक्वेशन 1 मध्ये काय y रेस टू -3 dy/dx व्हॅल्यू किती आलेली इथं बघा, y रेस टू -3 dy/dx व्हॅल्यू किती आलेली आहे -1/2 dv/dx. ठीक आहे. इक्वेशन 1 मध्ये पुट केलं मी फक्त. त्याच्यानंतर बघा प्लस x ला x काय केलं मी, हा x जो आहे तो x ला x परत y रेस टू -2 ची व्हॅल्यू किती पुट केली आपण v इक्वल टू x3. ठीक आहे. आता आपल्याकडे तर लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म काय आहे dv/dx प्लस pv इक्वल टू q. तर तुमच्याकडे dv/dx पाहिजे होता पण इथं किती आला तुमच्याकडं -1/2 dv/dx. तर आपल्याकडे हा -1/2 नकोय तर आपण -2 ने काय करणार मल्टिप्लाय करणार, -2 मल्टिप्लाइंग ऑन अबो इक्वेशन. ठीक आहे. मग मी मल्टिप्लाय करतो -2 ने तर किती येईल -2 इंटू -1/2 dv/dx मायनस प्लस -2 इंटू xv इक्वल टू -2 इंटू x3. ठीक आहे. काहीच केलं नाही मी फक्त -2 ने मल्टिप्लाय केला. आता काय तुमच्याकडं बघा -2 कॅन्सल dv/dx परत या -2 ने इकडे मल्टिप्लाय करा -2xv इक्वल टू -2x3 झालं हे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा इथं आता काय करायचं आहे याला सॉल्व्ह करायचं आहे. तर हे स्टँडर्ड फॉर्म झालं, हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. तर कोणतं स्टँडर्ड फॉर्म होतं dv/dx प्लस pv इक्वल टू q. जर मी कम्पेअर केलं तर तुमच्याकडे p ची व्हॅल्यू किती येते -2x येते अँड q ची व्हॅल्यू किती येते -2x3. ठीक आहे. आता बघा इथं आपल्याकडे काय करायचं इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काढायचं आहे. ते इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काय राहतो इंटिग्रेशन ऑफ pdx इंटिग्रेशन ऑफ p ची व्हॅल्यू किती आहे इंटिग्रेशन ऑफ -2x dx इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ परत -2x dx ची व्हॅल्यू किती -2 कॉमन आला बाहेर x dx परत सेम -2 बाहेर आला x चा इंटिग्रेशन किती x²/2 टू गेट कॅन्सल. तर तुमच्याकडे इंटिग्रेटिंग फॅक्टर्स आला -x². ठीक आहे. आता आपल्याकडे जनरल सोल्युशन काढायचं आहे. बघा जनरल सोल्युशन काय राहतो तुमच्याकडं जनरल सोल्युशन किती v इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स dx प्लस c. तर v ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे आता बघा v ची व्हॅल्यू आताच पुट केली आपण वरती किती आहे बघा इथं v ची व्हॅल्यू किती आहे v इक्वल टू y रेस टू -2 पुट करूया आपण इथं y रेस टू -2 इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती आला e−x². त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स q ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं q ची व्हॅल्यू किती आहे -2x³ इंटू e−2x². सॉरी आपल्याकडे हा कॅन्सल झालेला आहे -x² dx. ठीक आहे. हे तुमच्याकडे इंटिग्रेटिंग फॅक्टर्स आहे. आता बघा याचं इंटिग्रेशन काढायचं आपल्याला तर किती येईल तुमच्याकडं दोघाची पॉवर मायनस आहे खाली आल्यावर काय असं ठेवायचं असंच ठेवा y−2 e−x² इक्वल टू. आता आपल्याला या पार्टचं इंटिग्रेशन काढायचं आहे बघा एवढ्या पार्टचं कोणतं बघा 2 कॉन्स्टंट बाहेर आला राहिलं का तुमच्याकडे x³ e−x² dx. ठीक आहे. आपण याचं इंटिग्रेशन काढूया आता बघायचं याचं इंटिग्रेशन काढायचं आहे. आता इंटिग्रेशन काढायचं तर आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडनी काढावं लागेल. तर याला मी थोडं नीट लिहितो बघा इंटिग्रेशन ऑफ 2 x³ आहे ना तर याला असं लिहितो मी 2x² x इंटू x² इंटू e−x² dx. काय केलं मी की हा x³ होणार याची फोड केली मी किती x इंटू x² x³ अशी फोड केली. आता हे y−2 e−x². आता आपण सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व्ह करूया.
बघा सबस्टिट्यूशननी काय कसं सॉल्व करतो आपण की जे पुट करणार आहे, सपोज आता मी x² इक्वल टू जर मी 2 पुट केला, काय x² इक्वल टू जर मी t पुट केला तर x² चा डेरिव्हेटिव्ह मला समोर पाहिजे, म्हणजे खाली पाहिजे. मतलब x² चा डेरिव्हेटिव्ह किती 2x आहे का, 2x समोर. मग आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरू शकतो. ठीक आहे. मग पुट करणार मी काय, पुट x² इक्वल टू जर मी t पुट केला तर आता x² चा डेरिव्हेटिव्ह किती असतो 2x, x² चा डेरिव्हेटिव्ह 2x आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती dx. बघा सबस्टिट्यूशनमध्ये काय करतो आपण, पहिला डेरिव्हेटिव्ह घेतो व्हेरिएबलचा आणि परत जो आहे मेन डेरिव्हेटिव्ह घेतो आणि त्याचा परत आपण त्या व्हेरिएबल जो असेल त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घेतो. परत टीचा डेरिव्हेटिव्ह किती dt. आता आपल्या कशाची व्हॅल्यू आली बघा 2x इंटू dx, किती 2x इंटू dx ची व्हॅल्यू किती आली dt. आता बघा आपण पूर्ण पुट करणार आहे y⁻²2 e⁻x² इक्वल टू काहीच केलं नाही आपण. बघा 2x इंटू dx ची व्हॅल्यू किती आलेली आपल्याकडं dt आलेली आहे. ठीक आहे. आता बघा x² ची व्हॅल्यू आपण काय पुट केलेली इथं t, मग इथं t पुट केले. नंतर परत e⁻x² ची व्हॅल्यू e⁻x² ची व्हॅल्यू किती पुट केलेली t. तर आपण याचं आता इंटिग्रेशन काढू शकतो. ठीक आहे. u इंटू v रूल वापरून बघा u आणि हा काय v, तर इंटिग्रेशन ऑफ u इंटू v काय राहतो तुमच्याकडं u ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ v मायनस होल इंटिग्रेशन ब्रॅकेटमध्ये d/dx ऑफ u, पहिला u नंतर इंटिग्रेशन ऑफ v dx आणि होलचा इंटिग्रेशन dx. मग आपण वापरूया इथं इंटिग्रेशन u इंटू v. बघा काय तुमच्याकडे पहिलं y² - 2 e⁻x², हा तर काही प्रॉब्लेम नाही. बघा आता u कोण आहे t, बघा u इंटू v असेल तर u ॲज इट इज म्हणजे t ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ e⁻t म्हणजे इंटिग्रेशन ऑफ सेकंड v मायनस होल इंटिग्रेशन ब्रॅकेटमध्ये बघा d/dx ऑफ u कोण आहे तुमच्याकडं सपोज t. आता विथ रिस्पेक्ट टू t असेल कारण t मध्ये आहे तर t. ठीक आहे. इंटू इंटिग्रेशन ऑफ e⁻t, आता हे ब्रॅकेट क्लोज इंटू dt. ठीक आहे. आता फक्त इंटिग्रेशन काढूया t इंटू e⁻t चं इंटिग्रेशन e⁻t आणि खाली -1 मायनस होल ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ, बरं इंटिग्रेशन ऑफ बघा इथं या टीचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो इंटू e⁻t चं इंटिग्रेशन e⁻t आणि खाली घेतो आपण -1 झालं इंटू dt. आता फक्त आपण काय करूया इथं, चला इंटिग्रेशन काढूया. काय तुमच्याकडं -t हा मायनस वरती घेतला मी t इंटू e⁻t. आता बघा हा -1 आणि हा सॉरी मायनस आणि हा मायनस काय झाला प्लस इंटिग्रेशन ऑफ e⁻t इंटू dt. तर इंटिग्रेशन ऑफ -t इंटू e⁻t प्लस मायनस. आता बघा या e⁻t चं इंटिग्रेशन किती येतो e⁻t आणि खाली -1 झालं प्लस c. ठीक आहे. आता फक्त व्हॅल्यू पुट करूया, नाही तर याच्या अगोदर -t इंटू e⁻t. आता हा -1 इथं आला -e⁻t प्लस c, हे किती y⁻² e⁻x². ठीक आहे. हे आलं आपल्याकडं इंटिग्रेशन. आता फक्त आपण रिपीट व्हॅल्यू देऊन टाकूया. तुमच्याकडे काय नव्हता बघा y⁻² इंटू e⁻x². आता टी ची व्हॅल्यू काय होती आपल्याकडं, आपण इथं पुट केलं होतं. टी ची व्हॅल्यू काय आपल्याकडं बघा टी ची व्हॅल्यू आहे x². पुट द्या परत देऊन टाका. बघा याच्यामध्ये काय तुमच्याकडे इक्वल टू -t म्हणजे काय -x², परत e⁻t मायनस -t e⁻x² प्लस c. तर हे झालं तुमच्याकडे काय इज अ जनरल सोल्युशन. ठीक आहे. काही सबस्टिट्यूशन मेथडमध्ये काय करायचं, फक्त जर आपण जो पुट करणार आहे त्याचा जर डेरिव्हेटिव्ह आपल्याला समोर भेटला तर आपण ते सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. आता पुढचा एक्झाम्पल पाहूया. बघा पुढचे 2 एक्झाम्पल आहे आपल्याकडं. काय तुमच्याकडे 2 एक्झाम्पल बघा इथं. आता सेम हा क्वेश्चन आहे आत्ताचा, सेम आतासारखं पाहिलं आपण हा क्वेश्चन. काय तुमच्याकडं बघायचं हिंट सांगतो मी फक्त x² y³ - xy इंटू dy इक्वल टू dx. ठीक आहे. आता स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं आहे तर काय तुमच्याकडं x² y³ - xy. आपण हा इकडे आणू शकत नाही डिवाइडला, कारण dy/dx हे मल्टिप्लाय तिकडे डिवाइड होईल. मग आपण काय करू शकतो, हा dy इकडे पाठवू शकतो. तर dx अपॉन dy झाला.
तर सेम आता काय तुमच्याकडं की स्टँडर्ड फॉर्म काय असू शकतो dy/dx प्लस py इक्वल टू क्यू वाय रेस टू एन, किंवा दुसरं असू शकतं काय आता उलटं dx/dy प्लस px इक्वल टू क्यू एक्स रेस टू एन. म्हणजे काय की एकदा विथ रिस्पेक्ट टू एक्स असू शकतो किंवा विथ रिस्पेक्ट टू वाय असू शकतो. तर बघा आता आपल्याकडे जो इक्वेशन येणार आहे काय dx/dy आलेला आहे बघा dx/dy, तर इक्वल टू p इंटू एक्स आला पाहिजे होता. मग आपल्याकडे हा मायनस जो आहे तो इकडे पाठवा. तर काय तुमच्याकडे dx/dy हा मायनस एक्स होता, इकडे आला काय झाला प्लस एक्स वाय इक्वल टू इकडे काय राहिला आता आपल्याकडं x²y³. ठीक आहे. आता जर याला मी स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं तर काय तुमच्याकडं बघा स्टँडर्ड फॉर्म काय तुमच्याकडे dx/dy आहे तुमच्याकडं, परत p इंटू एक्स बघा p इंटू एक्स म्हणजे आता p म्हणजे कोण इथं तुमच्याकडं हा p y झाला तुमच्याकडं. त्याच्यानंतर q इंटू एक्स रेस टू एन, q इंटू आता q म्हणजे कोण हा y रेस टू एन. मग आपल्याकडे बर्नौलीज इक्वेशन कोण तयार करता हा बघा बर्नौलीज इक्वेशन इथं जर कम्पेअर केलं मी p इक्वल टू वाय आणि q इक्वल टू y³, तर बर्नौलीज इक्वेशन कोण बनवतं x⁻², म्हणजे x रेस टू एन पॉवर. मग आपण डिवाइड काय करणार डिवायडेड x रेस टू स्क्वेअर ऑन बोथ साइड. ठीक आहे. सेम क्वेश्चन आहे, आपण जो मागचा क्वेश्चन पाहिला ना सेम आहे ॲज इट इज. तर डिवाइड करा 1/x² dx/dy प्लस x इंटू वाय, परत कशाने डिवाइड करणार आपण x² इक्वल टू x²y³/x². तर काय काय कॅन्सल होतं बघा इथं हा 1/x² वरती पॉवर गेला dx/dy प्लस एक कॅन्सल झाला, हा काय झाला तुमच्याकडं x इनवर्स y इक्वल टू x² कॅन्सल y³. तर झालं हे याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. आपण काय करतो कशाने डिवाइड केला आपण x² नाही, तर पुट काय करतो आपण पुट v इक्वल टू आता आपण y मध्ये पुट करत होतो, आता x मध्ये पुट करायचं आहे बघा x ची पॉवर किती आहे 2 आहे, तर 1 ने येईल पण कशी येईल ती मायनस. मग आता हे मायनस पुट केलं म्हणजे इथली व्हॅल्यू पुट केली आपण, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. v चा डेरिव्हेटिव्ह किती dv इक्वल टू dv/dx. तो सबस्टिट्यूशन मधला वेगळा आणि हा विथ रिस्पेक्ट टू एक्स हा वेगळा इथं. तर x-1 याचा किती मायनस पॉवर समोर आली, 1 नी पॉवर कमी म्हणजे -1 -2 आणि x dx चा डेरिव्हेटिव्ह किती dx/dy. ठीक आहे. तर आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे होते -x dy/dx हा -1 नकोय, तर इकडे आल्यावर काय होतो -dv/dx इक्वल टू x-2 dx/dy. आता इक्वेशन 1 मध्ये बघा इक्वेशन 1 बिकम्स मध्ये काय तुमच्याकडे आता इक्वेशन 1 मध्ये पुट करा x² x⁻² dx/dy ची व्हॅल्यू किती आलेली आपल्याकडे -dv/dx. सेम क्वेश्चन आहे मागचा, परत सेम इक्वेशन 1 बिकम्स x⁻1 ची व्हॅल्यू किती आहे v प्लस v इंटू y इक्वल टू y³. ठीक आहे. अजून आपल्याकडे हा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे ज्याला कारण स्टँडर्ड फॉर्म काय dv/dx प्लस pv इक्वल टू q. हा स्टँडर्ड फॉर्म आहे तुमच्याकडे सॉरी विथ रिस्पेक्ट टू वाय इथं विथ रिस्पेक्ट टू वाय कारण आपण विथ रिस्पेक्ट टू वाय घेतो ना, इथं पण वाय. आता बघा इथं स्टँडर्ड फॉर्ममध्ये हा -1 नको, तर मायनसने जर मल्टिप्लाय केलं मी तर काय तुमच्याकडे dv/dx जो प्लस होता तो मायनस झाला, तर काय तुमच्याकडे इथं -v इंटू वाय इक्वल टू -y³. आता हे झालं तुमच्याकडे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. आता लिनियर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये बघा कम्पेअर केलं तर काय तुमच्याकडे dv/dx ला dv/dx आहे, नंतर v ला v आहे, तर p ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं -y आणि इक्वलच्या नंतर कोण आहे -y³. तर हे झालं p आणि q ची व्हॅल्यू. तुमच्याकडं p आणि q ची व्हॅल्यू आल्यानंतर आपण काढतो इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय pdy. आता कोण आहे y विथ रिस्पेक्ट टू इंटिग्रेशन ऑफ p ची व्हॅल्यू किती आहे -y dy इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ -y म्हणजे किती सांगा -y² हे झालं तुमच्याकडे इंटिग्रेटिंग फॅक्टर्स if इक्वल टू -y²/2. सेम आपल्याकडे जनरल सोल्युशन काय तुमच्याकडे आता तुम्ही हे काढू शकता सेम मागच्या क्वेश्चन सारखं आहे. जनरल सोल्युशन काय तुमच्याकडे v इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स dy इक्वल dy प्लस c. आता dx जे काय dy फक्त व्हॅल्यू पुट करूया फास्टली. v ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे बघा इथं आता पुट केली आपण. v ची व्हॅल्यू किती आहे x⁻1 इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती आला आपल्याकडे e⁻y²/2 इक्वल टू q किती आले आपल्याकडे बघा q किती आहे इथं -y³ इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती आला e⁻y²/2 इंटू
डी वाय. सेम आता पुट काय करणार आपण बघा, y²/2 म्हणजे काय तर y² इक्वल टू आपण टी पुट करणार. जर त्याचा पुढे डेरिव्हेटिव्ह येत असेल, सेम आता मागचा जो क्वेश्चन केला ना आपण, याची फोड करू शकतो आपण कशी, इंटिग्रेशन ऑफ y² इंटू y नंतर e⁻² dy. ठीक आहे. मग आता बघा y² चा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे किती y इंटू dy येऊ शकतो, तरी पण मी एकदा करून देतो जाऊ. ठीक आहे. आता आपण याची अशी फोड केलेली आहे. आता पुट केला आपण y² इक्वल टू dy, त्याचा डेरिव्हेटिव्ह किती येतो y² पुट करायचं मला, कारण आपल्याकडे कोणी इथं y²/2, तर y²/2 चा डेरिव्हेटिव्ह किती 2y/2 आणि dt चा डेरिव्हेटिव्ह किती dy इक्वल टू t चा डेरिव्हेटिव्ह किती dt. आता बघा इथं 2 गेट कॅन्सल, तर राहिलं का तुमच्याकडे y dy ची व्हॅल्यू किती आलेली आहे dt. ठीक आहे. y dy ची व्हॅल्यू dt. मग बघा y हा आणि हा dy याची व्हॅल्यू किती आलेली तुमच्याकडं dt. y² ची व्हॅल्यू आपल्याकडं काय बघा, y² ची व्हॅल्यू आपण काय पुट केलेली आहे t, तर तुमच्याकडं हा y² आहे ना, तर सेम y² ची व्हॅल्यू किती येईल, हा 2dy लिहिल्यावर काय 2t. मग y² ची जागी काय पुट करू शकतो मी 2t आणि y²/2 ची व्हॅल्यू किती आहे -t इंटिग्रेशन. सेम आता u इंटू v वापरू शकतो, हा पहिला u झाला आणि हा v, याचं इंटिग्रेशन आपण काढू शकतो सेम आता मागच्या प्रोसेसनी सबस्टिट्यूशन मेथडनी. हे काढल्यानंतर तुमच्याकडं व्हॅल्यू टी ची परत पुट करून द्यायचे, हे झालं तुमच्याकडं जनरल सोल्युशन. ठीक आहे. थँक्यू.